अयोध्या नगरी आता श्रीरामाच्या मंदिराच्या उद्घाटनासाठी सज्ज झालेली आहे आणि शरयू नदीला देखील अतिशय मोठं स्थान आहे धार्मिक। आपण जर पाहिलं तर हे विस्तीर्ण असं पात्र आहे शरयू नदीचंच। आणि मी सध्या आहे पोलीस दलाच्या एका बोटीमध्ये आणि आपण जर पाहिलं तर अगदी गंगा नदी किंवा यमुना नदीप्रमाणेच हे चित्र या ठिकाणी दिसतं। आणि ज्या ज्या वेळेला अयोध्येमध्ये भाविक येत असतात त्या वेळेला या शरयू नदीमध्ये स्नान करण्याला एक मोठं महत्त्व आहे आणि त्यामुळेच आतापासूनच भाविकांची गर्दी जी आहे ती शरयू नदीकाठावर आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर हाच शरयू नदीचा घाट आहे ज्या ठिकाणी दररोज संध्याकाळी आरती होत असते, शरयू नदीची आरती होत असते। अनेक राजकीय नेते देखील या ठिकाणी येत असतात आरतीसाठी। आणि आपण जर पाहिलं तर शेकडो बोटी ज्या आहेत त्या या ठिकाणी किनाऱ्यावर लावलेल्या आहेत। त्या बोटीमध्ये बसून तुम्ही शरयू नदीमध्ये ही सैर करू शकता, त्याचबरोबर या ठिकाणी आरती देखील करू शकता। आतापासूनच देशभरातून अनेक भाविक जे आहेत ते शरयू नदीमध्ये दाखल होत आहेत आणि त्या निमित्तानं आपण जर पाहिलं तर प्रशासनाकडून देखील मोठी तयारी करण्यात आली आहे। अगदी CCTV कॅमेरे असतील किंवा सुरक्षा दलाचे जे जवान आहेत त्यांना देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। समोर आपण पाहतोय भगवे झेंडे देखील दिसत आहेत ज्यावर हनुमानाचं चित्र आहे। अशा पद्धतीनं शरयू नदी काठी आल्यानंतर या नदीमध्ये स्नान करणं आणि इथं येऊन या नदीची पूजा करणं, शरयू नदीची आरती करणं याला मोठं धार्मिक महत्त्व प्राप्त होतं। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, शरयू नदी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।